नमस्कार. आज आपण पार्ट 1 मधील मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक बघणार आहोत. पूर्ण सिलेबसमध्ये हा टॉपिक अतिशय सोपा आणि महत्त्वाचा आहे. सो लेट्स स्टार्ट विथ मॅथमॅटिकल लॉजिक. एखादं सेंटेन्स हे स्टेटमेंट कधी असणार, तर ते सेंटेन्स एकतर बरोबर तरी असणार किंवा चुकीचं जेव्हा असेल तेव्हा त्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणू शकतो. म्हणजेच इच स्टेटमेंट इज आयदर ट्रू or false. If a statement is true, then its truth value is capital T, and if a statement is false, then its truth value is capital F. Okay, and we denote the small letters P, Q, R. म्हणजेच या टॉपिकमध्ये आपण सगळी जी स्टेटमेंट्स आहेत ती स्मॉल लेटर्सने डिनोट करणार आहोत. P, Q, R अँड सो ऑन. आपण काही एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. आता हे जे काय मी सेंटेन्स लिहिलेलं आहे ते सेंटेन्स करेक्ट आहे, बरोबर. सो त्याची जी काय ट्रूथ व्हॅल्यू जी असणार आहे ती ट्रू असणार आहे. म्हणजेच ती आपण कॅपिटल लेटर टी ने दाखवतो. अँड हे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी असल्यामुळे हे झालं स्टेटमेंट. हे जे काय सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट झालं. अनदर एक्झाम्पल इज 5 into 2 is equal to 11. So 5 to the 2 is 10 and 10 is not equal to 11. So हे जे काय आहे ते इनकरेक्ट आहे. सो याची ट्रूथ व्हॅल्यू जी काय आहे ती काय झाली, कॅपिटल एफ आहे, म्हणजेच फॉल्स आहे. सो दिस इज अन स्टेटमेंट, बट दिस इज अन स्टेटमेंट अँड दिस इज अ ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. Another example is close the door. आता close the door हे sentence statement नाहीये. So this sentence is not a statement because it cannot be assigned the true or false. So in fact it is a command. So it cannot be called a statement. So this sentence is called as an open sentence. Open sentence. One more example is x is a natural number. Okay, हे जे काय सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट नाहीये. का तर x इज अ नॅचरल नंबर आणि x ची व्हॅल्यू इथे दिलेली नाहीये. सो दिस सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज इट डिपेंड्स द व्हॅल्यू ऑफ x. सो इट इज नॉट अ कन्सिडर ॲज अ स्टेटमेंट. सो दिस इज ऑल्सो अन ओपन सेंटेन्स. सो परत एकदा आपण सर्व कन्सेप्ट रिकॉल करूया. सेंटेन्स आणि स्टेटमेंट मधला फरक म्हणजेच काय, तर एखादं सेंटेन्सची व्हॅल्यू, एखादं सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू एकतर ट्रू किंवा फॉल्स जेव्हा आपण सांगू शकतो तेव्हा ते झालं स्टेटमेंट. आणि आपण या टॉपिकमध्ये जी काय स्टेटमेंट्स आहेत ती स्मॉल लेटर्सने दाखवणार आहोत. ओके, आपण एक्झाम्पल्स काही आहेत ती बघूया. तुम्हाला एक्झाममध्ये या टाईपमध्ये प्रश्न विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स इन लॉजिक, राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट्स. म्हणजेच ही जी काय खाली सेंटेन्सेस दिलेली आहेत ती स्टेटमेंट आहेत का बघा, आणि जर ती स्टेटमेंट असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा. पहिलं एक्झाम्पल आहे न्यू दिल्ली इज इन इंडिया. हे करेक्ट आहे वाक्य. सो इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हॅन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. सेकंड एक्झाम्पल इज एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. हे करेक्ट नाहीये स्टेटमेंट. सो
इट इज अ स्टेटमेंट आहे पण विच इज अ फॉल्स, हेन्स इट्स ट्रुथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. थर्ड वन एक्झाम्पल इज x plus 6 is equal to 9. It is not a statement, it is an open sentence because its value depends on x. So it is not a statement. And fourth one example is please sit down. It is a request, so it is not a statement. This is an open sentences. ओके, आपण या टाईपच्या क्वेश्चनवरची फर्स्ट एक्सरसाइज आहे ती तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, थँक्यू.